माईक आहे. नमस्कार. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत सरकार, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भारतात पहिल्यांदाच संविधानाचे पारायण आपण आयोजित केलेलं आहे. या पारायणाचा आजचा तिसरा भाग आणि आज आपण चर्चा करणार आहोत संघराज्य व त्याची राज्यक्षेत्र. आजच्या या भागामध्ये मी ॲडव्होकेट धनराज वंजारी सर यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सर, स्वागत आपलं. धन्यवाद. आणि आज आपण या पहिल्या भागाला सुरुवात करत असताना आपण जसं पहिल्या 2 भागामध्ये सांगितलं की या घटनेची निर्मिती करत असताना, संविधानाची निर्मिती करत असताना पहिला भाग दुसऱ्याच्या अगोदर आला असता तरी गडबड झाली असते आणि दुसरा तिसऱ्याच्या नंतर आला असता तरी गडबड झाली असते. तर याची जी काही रचना आहे ती रचना आपण सविस्तर समजून घेणार आहोत. घटनेमध्ये नमूद केलेले संघराज्य व राज्यक्षेत्रे या पहिल्या मुद्द्याला आपण सुरुवात करतोय की तिथं असं लिहिलेलं आहे, इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल. राज्य व त्यांची राज्यक्षेत्रे पहिल्या अनुसूचित विधिष्ठित केल्याप्रमाणे असतील. भारताचे राज्यक्षेत्र, त्याच्यामध्ये क आहे राज्याची राज्यक्षेत्रे, ख आहे पहिल्या अनुसूचित विधिष्ठित केलेली संघ राज्यक्षेत्रे आणि त्यातला ग आहे संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे मिळून बनलेला असेल. म्हणजे भारताचा राज्यक्षेत्रामध्ये क ख ग असं एकत्र त्याच्यामध्ये घेतलेलं असेल, असा एक या ठिकाणी पहिला मुद्दा दिलेला आहे. सर, आपण याच्यावर चर्चा करूया. मग पुढे जायचं का? तिन्ही वाचून घेऊ मी? वाचून घेते. हा सर. दुसरा त्याच्यामधला या ठिकाणी कलम आहे की नवीन राज्य दाखल करून घेणं आणि स्थापन करणे, संसदेला तिला योग्य वाटतील अशा अटी शर्तींवर कायद्याद्वारे नवीन राज्ये संघराज्यांमध्ये दाखल करून घेता येतील किंवा स्थापना करता येतील. 2 मधलं क आहे सिक्कीम हे संघराज्याचे संयोगीकरण. संविधान 36वी सुधारणा आहे अधिनियम 1975 ची कलम 5 द्वारे निश्चित 26 एप्रिल 1975 रोजी व तेव्हापासून. तिसरं त्यातलं या ठिकाणी घटक आहे की नवीन राज्याची निर्मिती किंवा विद्यमान राज्यांची सीमा, क्षेत्रे आणि नावे याच्यात फेरफार करणे. संसदेला कायद्याद्वारे याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्याच्यामधला क आहे कोणत्याही राज्यापासून एखादे राज्यक्षेत्र अलग करून किंवा 2 किंवा अधिक राज्य त्यांचे किंवा राज्यांचे भाग एकत्र जोडून अथवा कोणतेही राज्यक्षेत्र कोणत्याही राज्याच्या एखाद्या भागाशी जोडून नवीन राज्यक्षेत्राची निर्मिती करता येईल. ख आहे कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढवता येईल, कोणत्याही राज्याचे क्षेत्र घटवता येईल, कोणत्याही राज्याच्या सीमांमध्ये फेरफार करता येईल आणि कोणत्याही राज्याच्या नावामध्ये फेरफार करता येईल. परंतु असे की या प्रयोजनाकरता असलेल्या कोणत्याही विधेयकाला राष्ट्रपतींची शिफारस असल्याखेरीज आणि त्या विधेयकाअंतर्गत अंतर्भूत असलेल्या प्रस्तावामुळे कोणत्याही राज्याचे क्षेत्र, सीमा किंवा नाव यावर परिणाम होणार असेल तर त्या बाबतीत राष्ट्रपतीने ते विधेयक त्या राज्याच्या विधिमंडळाकडे त्यांनी विधिष्ठित केलेल्या करण्यात आलेल्या असेल अशा कालावधीमध्ये किंवा राष्ट्रपती परवानगी देतील अशा वाढीव कालावधीनंतर आपले विचार व्यक्त करावेत. यासाठी निर्देशलेले नसेल व याप्रमाणे विधिष्ठित केले असेल किंवा वाढवून दिलेला कालावधी संपलेला नसेल तर ते विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये पुनर्स्थापित केले जाणार नाही. अशी या ठिकाणी सर पहिल्या याच्यामध्ये दिलेली सुरुवात आहे. तर संघराज्य ही संकल्पना, राज्यांचा समूह आणि संसदेला या बाबतीतले असणारे अधिकार असा एक या ठिकाणी आजचा हा सगळा मला जाणवतोय. तर माझी आपल्याला अशी विनंती आहे याविषयी आपण विचार करावा. धन्यवाद. आपण इथं आज संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र हा भाग 1 मधला आर्टिकल पहिला, अनुच्छेद पहिला आपण आज चर्चेसाठी घेतोय. पारायण म्हणजे खरंच हे पारायण झालेलं आहे की पहिला पॅरेग्राफ वाचायचा, पुराणात काय लिहिलेलं आहे ते पहिलं वाचलं जातं आणि मग त्याचा अर्थ बुवा सांगत असतात. तशा प्रकारचं हे खऱ्या अर्थाने संविधानाचं पारायण आहे. तू जेव्हा वाचत होता तेव्हा, यशवंता तू जेव्हा वाचत होता तेव्हा माझ्या लक्षात येत होतं की एक एक शब्द खरंच कायद्याची भाषा आणि कायद्याच्या भाषेची रचना हे अतिशय संक्षिप्त शब्दांमध्ये फार मोठा आशय घालून करायची असते. जसं आपण काल प्रिएम्बल बघितलं की एकच वाक्य आहे पण त्याच्यामध्ये आशयपूर्ण देश समाविष्ट करून टाकण्याचा आशय आहे. तर ही भाषा कायद्याची सर्वसाधारण वाचकाला जटिल असते.
आज जर जुने पुराण वाचतो म्हटलं तर ते समजण्याच्या पलीकडची असतात. किंबहुना काल मला एकाने माहिती दिली की ज्ञानेश्वरीतले जे शब्द आहे ते समजून घेण्यासाठी कोणीतरी एक डिक्शनरी लिहिलेली आहे. म्हणजे आज त्या शब्दांचा किंवा आज त्या गोष्टींचा अर्थ लावण्यासाठी आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी शब्दाचा किंवा संकल्पनांचा आधार घ्यावा लागतो. जसा या ठिकाणी निर्देशित म्हणणं, निर्देशात निर्विर्दिष्टित म्हणणं, हे जे शब्द आहे हे खरंच ते जटिलता शब्दांची आहे, पण अपरिहार्यताही तशीच आहे. कारण अपरिहार्यपणे आपल्याला हे शब्द वापरावे लागतात. या शब्दाचा अर्थ असा आहे की जे पाहिजे आहे तेवढाच अर्थ त्याच्यातून निर्गमित होतो. म्हणून हे शब्द फार मोजून मापून कायद्याच्या भाषेमध्ये वापरलेले असतात. पण तिचा अर्थ उलगडून सांगताना आपल्याला सोप्या आणि साध्या पद्धतीने आणि जमेल त्या उदाहरणाच्या अनुषंगाने सांगावा लागतो. मला वाटते हीच खरी पारायणाची पार्श्वभूमी आहे. आणि आपण जे पारायण लावलेलं आहे भारतीय संविधानाचं आणि त्याच्या वरती जो रिस्पॉन्स युवकांचा आहे, तरुणांचा आहे, काही एमपीएससी युपीएससीच्या विद्यार्थ्यांचे रिमार्क्स आले, काही फोन आले, हे फार योग्य आहे, स्तुत्य आहे. अशा प्रकारे घटनेचं पारायण असलं पाहिजे. म्हणजे आता जसं मंदिरामध्ये पारायण चालतात आणि भक्तगण भेटतो, तसा आपल्याला संविधानाचा एक वेगळा भक्तगण या देशामध्ये निर्माण होत आहे, याचा मला मनोमन आनंद आहे. आणि श्रेय खरंच मानवी हक्क आयोग, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि तुमची महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र जे आहे तुम्हाला जातं. म्हणून तुमचं पुनश्च एकदा मनापासून कौतुक करतो. आपण पहिल्या आर्टिकलकडे, पहिल्या अनुच्छेदाकडे येऊया. पहिला अनुच्छेद असं सांगतो की संघ राज्याचे नाव व राज्य क्षेत्र. आता राज्य क्षेत्र कुठलं असावं आणि या एकंदर क्षेत्रफळाला नाव काय देण्यात यावं. तर भारताचं आत्ताचं जे पूर्ण क्षेत्रफळ आहे ते आहे 32,87,263 चौरस किलोमीटर. आणि जेव्हा आपण क्षेत्र याचा विचार करतो तेव्हा क्षेत्रज्ञ याचाही विचार करायला लागतो की हे क्षेत्र निर्माण कसं झालं, त्या क्षेत्राबद्दलचं ज्ञान काय आहे. आणि असं क्षेत्रज्ञ विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येतं, या ठिकाणी पुढे म्हटलेलं आहे की इंडिया दॅट इज भारत, अर्थात भारत. म्हणजे इंडिया या शब्दाचा अर्थ जर मराठीत लावायचा झाला किंवा कुठल्या अन्य भाषेत लावायचा झाला तर तो फक्त आणि फक्त भारत असू शकतो. आता या ठिकाणी मला एक गोष्ट स्पष्ट करून सांगायला पाहिजे की हा पहिल्याच आर्टिकल मध्ये असा नामोल्लेख करत असताना जो काही युक्तिवाद घटनापीठासमोर झाला, त्या घटनापीठाच्या युक्तिवादामध्ये फार प्रमुख मुद्दा होता की देशाची फाळणी जर धर्माच्या नावाने झाली असेल आणि तिकडे इस्लामिक धर्मीय पाकिस्तान निर्माण होत असेल तर आमचा हिंदू धर्मीय हिंदुस्थान इकडे निर्माण का होऊ नये. त्यावेळचा जो युक्तिवाद आहे बाबासाहेबांचा, तो युक्तिवाद असा आहे की हिंदू राष्ट्र करायला हरकत नाही, पण हिंदू शब्दाची परिभाषा काय आहे, हिंदू तुम्ही कसा परिभाषित करणार. आणि त्यावेळी घटना निर्मिती व्हावी अशा तोडीची हिंदू शब्दाची व्याख्या कुठलाही आमचा पंडित उद्धृत करून सांगू शकला नाही. हा धर्म आहे की ही जीवन प्रणाली आहे, या गडबडीत सगळे राहिले. आणि मग सरतेशेवटी असं एक झालं की तुम्ही सगळं जे सांगताय त्याच्यावरून हा धर्म मला वाटत नाही, याचा एक कोणी संस्थापक किंवा एक कोणी मसीहा किंवा एक कोणी पुराण ग्रंथ असं नसताना आपण धर्म न म्हणता याला आपण जीवनशैली, जीवनाची पद्धती, उत्कृष्ट जीवनाची पद्धती म्हणा पाहिजे तर, पण हा धर्म नव्हे. अशा प्रकारचा जो युक्तिवाद त्या ठिकाणी झाला, तोच युक्तिवाद पुढे मी तुम्हाला सांगतो की हे सोपं इतकंच नाहीये. हा शब्द हा हिंदू धर्मग्रंथ जे तुम्ही प्रमाण मांडता, वेद, उपनिषद, गीता, 18 पुराणे आणि बाकीच्या ज्या काही संहिता आहेत त्या सगळ्यांमध्ये हिंदू शब्दाचा अभाव आहे. हिंदू शब्द कुठेही तुम्हाला दिसत नाही. म्हणून अपरिहार्यपणे लोकांनी त्यावेळी मान्य केलं की हिंदू हा धर्म नसून एक जीवन प्रणाली आहे. आणि जीवन प्रणाली आहे म्हणत असताना याला आपण धर्म म्हणून कशाला खाली आणायचं, असाही एक पॉझिटिव्ह युक्तिवाद त्या ठिकाणी करणारे काही लोक होते. आणि त्यावरून
भारत हेच नाव परफेक्ट आहे असा निर्वाळा झाला आणि म्हणून हे एक वाक्य आलं. बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे याच्यावरचा युक्तिवादाला 3 दिवस लागले. म्हणजे आपण विचार करू शकतो की आज जो भारत देश आहे तो नावरूपाने अस्तित्वात येण्यासाठी किती मोठी बौद्धिक वैचारिक कसरत आपल्या घटनापीठासमोर झालेली आहे. आणि म्हणूनच हे जे 12 खंड घटनापीठाच्या घटना निर्मितीच्या इतिहासाचे आहे ते 12 खंड आपल्याला शालेय अभ्यासक्रमात कमीत कमी महाविद्यालयीन अभ्यासक्रमात कुठंतरी आणले गेले पाहिजे. म्हणजे आज लोकांमध्ये जो एक भ्रम किंवा संभ्रमता पसरवली जाते तिचं निरसन होईल आणि निश्चितपणे हे काय आहे ते आपल्याला माहिती पडेल. एक केस त्या अनुषंगाने माझ्या डोळ्यासमोर येते. त्याच्या आधी 2 गोष्टी आहेत की जेव्हा दास नावाचे एक B.S. दास नावाचे ग्रस्त त्यांनी भारत सरकारला RTI मध्ये अर्ज करून सांगितलं की सरकारकडे हिंदू या शब्दाची व्याख्या असेल तर ती त्यांनी द्यावी. ही 2015ची गोष्ट आहे, आत्ताची रिसेंट. तर सरकारने त्याचं लेखी उत्तर दिलं की हिंदू धर्माची व्याख्या आमच्याकडे नाही आहे. म्हणजे आजही आपल्या देशामध्ये हिंदू धर्म याची परिभाषा उपलब्ध नाही आहे. ज्या लोकांना असं वाटतं की हे हिंदू राष्ट्र होईल त्यांना माझी नम्र विनंती आहे की हिंदू शब्द तरी तुम्ही पुनर्परिभाषित करून दाखवण्याचा प्रताप करा. उगाच भावनिक पद्धतीने न जाता थोडस बौद्धिक विवेचनाकडे वळा आणि हिंदू धर्माची भाषा काय आहे ते तुम्ही, परिभाषा काय आहे, हिंदूंची व्याख्या काय करता येईल हे तुम्ही सांगा. पण हे ते सांगणार नाही. त्याचं कारण असं आहे की हिंदू धर्माच्या जडणघडणीमध्येच चातुर्वर्ण्य पुरस्कृत जात व्यवस्था आहे आणि त्या जात व्यवस्थेच्या विरुद्ध केवळ आंबेडकर नाही तर गांधी, नेहरू हे सगळेच समाजवादी लोक जे होते हे त्याच्या विरुद्ध होते. त्याच्यामुळं या ठिकाणी ती काही डाळ शिजली नाही. आणि आता 70 वर्षानंतर जे कोण लोक प्रयत्न करत आहेत, माझी खात्री आहे जोपर्यंत हे संविधान आणि आपली पारायण चाललेली आहे याच्यामध्ये त्यांचा जो काही उद्देश असेल धार्मिक राज्य हे करण्याचा ते होणार नाही. त्यावर दुसरा प्रबल युक्तिवाद असा होता की या ठिकाणी आपण धर्म जर धरला तर केवळ हिंदू नाही आहे, बरेचसे मुस्लिम जे पाकिस्तानात जाऊ इच्छित नाही ते मुस्लिम धर्मीय म्हणून इथं राहू इच्छितात. शीख बांधव आपले आहे, जरी हिंदू धर्माचा भाग असले तरी तो एक स्वतंत्र धर्माचा दर्जा प्राप्त झालेला संप्रदाय आहे, त्याला पण आपण नाकारू शकत नाही. शिवाय बुद्ध धर्म आहे त्यालाही आपण नाकारू शकत नाही. पारसी आहे. हे सगळे धर्म विचारात घेतले आणि उद्या जर आपण याला हिंदू राष्ट्र म्हटलं तर कसं शक्य आहे? उद्या द्वेष निर्माण झाला आणि हिंदू म्हणाले की नाही तुम्ही लोक इथून निघून जा, म्हणजे किती भारताचे तुकडे करायचे? तसंही एक पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान, आता जो बांगलादेश वगैरे याच्यामध्ये हे विखंड झालेलं आहे. आणि हे क्षेत्र एकंदर निर्माण करून आपल्याला भारत या संकल्पनेचा समावेशक विचार करायचा आहे. म्हणून याला हिंदुस्थान नाव देणं योग्य होणार नाही, आपण याला भारतच म्हणूया. त्याहून एक पुढचं आहे की रिसेंट 95-96च्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये मुंबईचे मनोहर जोशी जे माजी मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, त्यांच्या विरुद्ध भौरा नागोजी पाटील नावाचे एक ग्रस्त होते आणि त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल करून असं म्हटलं होतं, हायकोर्टामध्ये मुंबईच्या हायकोर्टात याचिका दाखल करून असं म्हटलं होतं की यांनी हिंदू धर्माचा वापर केलेला आहे निवडणुकीमध्ये, त्याच्यामुळे ही निवडणूक रद्दबातल व्हावी. आणि हायकोर्टाने ते मान्य केलं होतं. त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं भाषण होतं, प्रमोद महाजनांची भाषणं होती, रमेश प्रभूची भाषणं होती त्या काळी. आणि ती भाषणं हायकोर्टाने समजलं का हे धर्माच्या नावावर विचारणा करण्यात आलेलं मतदान आहे, त्याच्यामुळे असं करता येत नाही. पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट प्रमाणे हा काही निवडणुकीचा खरा भाग होऊ शकत नाही, तर ती निवडणूक रद्द झाली. पुढची गंमत महत्वाची आहे. मनोहर पंत ही हा खटला त्यांच्या विरुद्ध लागल्याने सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये माझ्या माहितीप्रमाणे NPP साळवी जे नामांकित वकील आपले आता जे हरीश साळवी आहे त्यांचे वडील, यांनी तो युक्तिवाद केला की हिंदू हा धर्मच नाहीये, त्याच्यामुळं मुंबई हायकोर्टाचा निर्णय हा रद्द व्हावा. आणि गंमत त्याच्या पुढची अशी आहे की हिंदू हा धर्म नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी साळवे साहेबांनी काय पुरावा दिला
तर घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अॅनहिलेशन ऑफ कास्ट सिस्टम इन इंडिया, त्यांच्या जात निर्मूलन भारतातलं, या पुस्तकामध्ये जे विवेचन करतात ते विवेचन बघा. त्या विवेचनावरून हे सिद्ध होतं की हिंदू हा धर्म नव्हे. आज माझी तरुणांना हीच विनंती आहे की थोडासा अभ्यास करून तुम्ही बघा की भारत हे नाव या देशाला कशा पद्धतीने त्यावेळच्या दूरदृष्टी असलेल्या घटनाकारांनी निर्देशित करून दिलेला आहे. आणि हिंदुस्थान हा होऊ शकत नाही. पाकिस्तान झाला असेल तो त्यांचा भाग आहे, लोकांनी कसा विचार करावा ते त्यांचं ते करत बसतील. पण आपण या इतक्या महाकाय भूखंडामध्ये जे राहतो आहोत, या महाकाय भूखंडाला हिंदू या बिरुदा पलीकडे खूप मोठा दैदिप्यमान असा इतिहास आहे. आणि तो इतिहास स्पष्ट करताना घटनापीठासमोरचे जे काही पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करणारे भारताच्या नावासाठी लोक होते, त्यांनी जो इतिहास मांडला की भारत या नावाची निर्मिती कशी झाली. आणि आपल्याला इथं दिसतं की भारत या नावाची निर्मिती राजा भारत जो दुष्यंत शकुंतलेचा पुत्र, त्याच्या नावावरून झालेली आहे. मग तो नेमका कसा होता? असे खूप राजे भारताच्या इतिहासात झालेले आहे. मग भारतच का एवढा मोठा नावाजलेला आहे आणि त्याच्याच नावाने इतका उदो जगभर का होतो? तर त्या राजाची खरी कीर्ती, खरी महत्ता कशात असेल तर त्याच्या पुढचा एक प्रसंग मोठा महत्वाचा आहे की त्या भरत राजाला 3 राण्या होत्या आणि 3 राण्यांपासनं त्याला 9 पुत्र होते. 9 पुत्र असताना युवराज सगळे राजांनी या 9 त्यांच्या मुलांची परीक्षा घेतली की माझा उत्तराधिकारी होण्याचं सामर्थ्य या 9 पैकी किती लोकांमध्ये आहे. आणि आश्चर्य असं वाटेल की ते 9चे 9 फेल झाले. कुठल्याही मुलामध्ये ती सक्षमता माझा उत्तराधिकारी होण्याची नाही, हे जेव्हा राजा भरताला समजलं, तेव्हा राजा भरतानी असा कोण सक्षम असू शकतो माझ्या राज्यामध्ये म्हणून शोध घेतला. आणि एक अनाथ मुलगा एका ऋषी कुलामध्ये शिक्षण घेत होता, तो त्याच्यामध्ये समोर आला आणि निष्पन्न झालं की याच्यात सगळ्या प्रकारच्या क्वालिटी आहे. त्याच्या 2-2, 3-3 चाचपण्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक, आध्यात्मिक काय असेल त्या सगळ्या झाल्या आणि त्याच्यातून त्याची निवड झाली. भरत राजाने त्या मुलाचा एक दुसरा नामकरण विधी करून त्याचं नाव ठेवलं भूमन्यू. भूमन्यू या शब्दाला जर अर्थ बघायला गेला आणि त्याची किंमत बघायला गेली तर भूमीला जो मान्य तो भूमन्यू, म्हणजे रयतेला, जनतेला जो मान्य आहे तो तिचा राजा असला पाहिजे. जनतेला मान्य नसणारा माणूस जर मानगुटीवर बसून जनतेचा राजा म्हणून तुम्ही प्रस्थापित करत असाल तर हे काही राज्य नीट चालू शकत नाही. मला वाटतं हा इतिहासातला आद्य लोकशाही तत्वाचा प्रवाद मानला गेला पाहिजे. आणि हे राजा भरताचं खरं वैशिष्ट्य आहे की राजा भरताने खऱ्या अर्थाने मातीमध्ये या भारताच्या लोकशाहीची मूल्य रुजवली. दुसरा अर्थ भारत या शब्दाचा अमरकोशामधला दिला आणि त्याच्यात असं म्हटलं की भारत, भा म्हणजे ज्ञान, अभा प्रभा, आणि रत म्हणजे ज्याच्यात रात्रंदिवस ते मुरलेलं आहे, जिरलेलं आहे, रत झालेलं आहे. ज्ञान ज्या मातीत, ज्या भूखंडात रत झालेलं आहे या नाम भारत. असा भारताला दैदिप्यमान इतिहास असताना आपण सुज्ञ लोकांनी त्याला केवळ एका धर्माच्या गाठीला बांधून टाकायचं आणि याचं हिंदू स्थान करून, हिंदू राष्ट्र करून आपण हे करून टाकायचं, तर आपण आपल्याच हाताने आपला लौकिक कमी करतो आहे, त्याचा आलेख कमी जातो आहे. आपण असंच, ही फार जुनी संस्कृती आहे म्हणून ताठ मानेने उभं राहूया, असा जो एक प्रवास त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यातून सगळ्याचं एकमत होऊन नंतर इंडिया अर्थात भारत हे नाव निश्चित झालं. आता हे नाव निश्चित होण्यामागे एवढं सगळं सांगण्याचं कारण असं आहे की ज्या काही शक्ती त्यावेळी अशा होत्या की ज्यांना वाटत होतं की नाही हे आपण धर्माचंच राज्य करावं, त्या आजपर्यंत अविरत त्यांच्या पद्धतीने कार्यरत आहे. पण कुठल्याही कालखंडात त्या यशस्वी होऊ शकत नाही
त्याचं एक आणि एकमात्र कारण म्हणजे भारतीय जनता, भारतात राहणारा जो माणूस आहे. भारत देश म्हणजे नेमकं काय याचा विचार केला तर हा काही फक्त भूखंड नाही आहे, पर्वत, नद्या, पहाड, डोंगर याचा भूखंड, याला कोणी देश म्हणत नाही. त्या देशात, त्या भूखंडात राहणारी माणसं ही देश घडवतात. म्हणून त्या माणसांचं जे औचित्य आहे, त्यांना नेमकेपणाने काय वाटतं, त्यांचे विचार, त्यांची भावनिक, बौद्धिक वैचारिकता कुठे जाते, त्यावरून त्या देशाला एक प्रारूप, त्या देशाचं स्वरूप निर्माण झालं पाहिजे. आणि म्हणून ही खरी लोकशाहीची जननी भूमी आपली भारत माता आहे. आणि म्हणून याचं नाव भारत असणंच इष्ट आहे. हिंदू राष्ट्र म्हणून याला हिंदुस्थान कराल तर आपण आपल्याच संस्कृतीला संकुचित केल्याचं पाप आपल्या हातून घडेल. आणि म्हणून भारत हे नाव सरतेशेवटी याच्यामध्ये निर्देशित झालं आणि घटनेमध्ये या नावाला अधिष्ठान मिळालं. माझी विनंती आहे माझ्या सगळ्या युवक मित्रांना, जे कोणी हे पारायण बघत असतील, याच्यावर जर आपण खऱ्या अर्थाने म्हणजे भावनिकता बाजूला ठेवून निस्पृहपणे आपल्या बौद्धिक क्षमतेचा वापर करून जर बघितलं तर खरंच भारत नाव हे आम्हा सर्वांना, अबाल वृद्धांना, स्त्री पुरुषांना, लहान थोरांना केवळ आणि केवळ भूषणावह आहे. आपण बघत नाही, वाचत नाही, आपल्या इतिहासात आपल्या दैदिप्यमान संस्कृतीचं पारायण आपण करत नाही. म्हणून हे सगळं धर्मनिष्ठित झालेलं आहे. आणि पारायण करायचं झालं तर काय, तो दैदिप्यमान इतिहास कुठला असेल तो जाऊ द्या, पारायण ही धर्माची, म्हणजे कुठूनतरी मग इकडून तिकडून आणून धर्मतत्व घुसडायची, मग त्याच्यामध्ये हे आमचं आहे ते आमचं आहे. जिथं वेद उपनिषद हिंदूंचं नाव घेत नाही किंवा महाभारतामध्ये, रामायणामध्ये तुम्हाला हा शब्द सांगत दिसत नाही. सुप्रीम कोर्ट म्हणतं की हिंदू हा धर्म नाही, तर केंद्र सरकारकडे त्याची परिभाषा नाही. असं सगळं असताना आपण सत्यापासून असत्याच्या जगामध्ये भासमान व्हर्च्युअल जगामध्ये जगून आपल्या स्वतःची, आपल्या येणाऱ्या पिढ्यांची हानी करून घेत आहोत. हा एक महत्वाचा संदेश संघराज्याचे नाव या मतळ्याखाली आज आपल्याला लोकांना दिला गेला पाहिजे आणि त्याचा त्या दृष्टीनं प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. त्याच्या पुढचा शब्द आहे की इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल. म्हणजे संघांचं राज्य नसेल का, स्टेटचं राज्य नसेल का. यावरही एक प्रवाद आहे की घटनापीठासमोर झालं की लेट अस कॉल इट युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया. जसं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे, USA आहे, याला आपण युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया म्हणूया. म्हणजे संघांचं राज्य. जेणेकरून बघा, राज्याचा संघ हा फेडरल कन्सेप्ट आणि संघांचं राज्य हा युनियन कन्सेप्ट आहे. आपण इंडियन युनियन म्हणतो. तर हे दोन्ही प्रवाद, या संघाचं राज्य विरुद्ध राज्याचा संघ, याच्यावर जेव्हा वादविवाद झाले तेव्हा असं झालं की राज्याचाच संघ असणं आवश्यक आहे. कारण संघांचं राज्य म्हटलं तर मग राज्य जे करेल ते सगळ्या संघांना बघावं लागेल, करावं लागेल. आणि राज्यांचा संघ म्हटलं तर प्रत्येक राज्याची भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक जडणघडण ही वेगळी आहे. त्यांची भाषा वेगळी आहे. भाषावार प्रांत रचनेमध्ये जेव्हा आपण बघू तेव्हा आपल्या लक्षात येईल की किती सखोल विचार आपल्या जीवनाच्या विविधांगी गुणात्मक उत्पत्तीचा या घटनाकारांनी केलेला आहे. की मनुष्य म्हणजे नुसतं मनुष्य नाही हो, त्याच्यामध्ये त्याची शेतीवाडी, घरदार हे आलं पाहिजे, त्याची भौगोलिक स्थिती, त्याच्या नद्या पर्वत आली पाहिजे, त्याची खडी बोली, त्याच्या भाषा त्या आल्या पाहिजे, त्याच्यामध्ये त्याची संस्कृती आली पाहिजे, तो कुठले सण साजरे करतो हे आलं पाहिजे. आणि ही स्वायत्तता जर आपल्याला प्रत्येक राज्याची अबाधित ठेवायची असेल तर राज्य हे फेडरल स्ट्रक्चर असलं पाहिजे, युनिटरी स्ट्रक्चर असता कामा नये. आणि युनिटरी स्ट्रक्चर जर झालं तर दडपण येईल प्रत्येक राज्यांवर केंद्राचं, आणि त्याप्रमाणे सगळ्या राज्यांना झुकावं लागेल. त्यापेक्षा राज्याची स्वायत्तता ठेवूया आणि आपण फेडरल स्ट्रक्चर निर्माण करूया. म्हणून या शब्दाला राज्यांचा संघ असेल अनन्यसाधारण महत्व आहे. परंतु आता देश जर एक निर्माण झाला तर त्याचं युनियन जर स्ट्रॉंग नसेल
तर त्याच्यावरती आक्रमण होऊन परिणाम काही भलताच होऊन जाईल. म्हणून युनियन इज स्ट्रॉंग, म्हणजे फेडरल स्टेट्स हे असणार. इंडिया इज अ कलेक्शन ऑफ फेडरल स्टेट प्लस इट हॅज अ स्ट्रॉंग युनियन. कारण देश म्हटल्यानंतर केंद्रीय सत्ता ही प्रबल असली पाहिजे. तर केंद्रीय सत्ता प्रबल कशात असली पाहिजे? केंद्रीय सत्ता शासनात, प्रशासनात प्रबल असली पाहिजे. ती केंद्रीय सत्ता जनतेची सांस्कृतिक जीवनाची कास किंवा त्याच्यामध्ये असलेले त्यांचे श्रद्धा, उपासना, विश्वास त्याच्यावर प्राबल्य असून उपयोग नाही. म्हणजे सूक्ष्म विचार आहे या ठिकाणी लक्षात घ्या. जनतेचं वी द पीपल हे जेव्हा वाक्य आपण म्हणजे आम्ही लोक कसे आहोत, आम्ही लोकांचा विचार पदोपदी करण्यात आलाय. युनियन ऑफ इंडिया इज स्ट्रॉंग. भारताचं जे संघराज्य आहे ते केंद्रस्थानी प्रबल आहे. त्याचप्रमाणे छोट्या छोट्या राज्याची स्वायत्तता सुद्धा अतिशय बेमालूमपणे सुंदर रीतीने जपल्या गेलेली आहे. म्हणजे राज्याचा संघ की संघांचं राज्य असा विचार केला तर या दोन संज्ञांमधून जो अर्थ प्रेरित होतो तो असा आहे की वी आर फेडरल स्टेट प्लस अवर युनियन इज स्ट्रॉंग. ही जी कसबी कसरत ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली घटना समितीच्या ड्राफ्टिंग कमिटीने केली आणि एकंदरच डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे घटना समितीचे अध्यक्ष होते त्यांच्याकडे हे सगळं जात असे आणि तिथे ज्या ज्या मुद्द्यांवर दुमत तिमत असं होत असे त्यावेळी इलेक्शन्स होत असे, मतदान होत असे. मतदानाने ज्याला जास्त मतं मिळत ती संज्ञा आणि ते शब्द याच्यामध्ये सिलेक्ट होऊन घटनेमध्ये आलेले आहे. म्हणजे घटनेचा एक एक शब्द माणिक मोत्यासारखा दैदिप्यमान आहे हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. म्हणून इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल. आता ह्या राज्याची व्याप्ती काय असणार आहे? कारण आपण जे भाग 1 आणि अनुच्छेद 1 बघतो आहे त्याच्यामध्ये संघ राज्य व त्याचे राज्य क्षेत्र. राज्य क्षेत्र याचा विचार करताना आता आपल्या लक्षात येईल की जी राज्य क्षेत्रे आपण म्हटलेली आहे त्या राज्य क्षेत्रामध्ये खाली त्यांनी त्याचे 3 खंड करून व्याख्या दिलेली की राज्यांची राज्य क्षेत्रे म्हणजे जी जी छोटी छोटी स्टेट्स आहे, आंध्र, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, अशा राज्यांची राज्य क्षेत्रे ही भारतामध्ये समाविष्ट असतील. दुसरं म्हटलंय पहिल्या अनुसूचित निर्दिष्ट केलेल्या संघ राज्य क्षेत्रे. आता राज्य क्षेत्रे आणि संघ राज्य क्षेत्रे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं असं दिसेल की ज्या काळामध्ये ही घटनापीठ आपली घटना लिहिण्याची कसरत करत होतं तेव्हा भारतामध्ये 9 ब्रिटिश प्रांत होते. सीपी बेरारचं वगैरे नाव आपण ऐकतोय. 9 ब्रिटिश प्रांत होते. त्याच्यानंतर 3 चीफ कमिशनरचे प्रांत होते. हे चीफ कमिशनरचे प्रांत ज्या ज्या ठिकाणी हायकोर्ट अस्तित्वात होतं म्हणजे मुंबई, मद्रास आणि दिल्ली या ठिकाणचे जे प्रांत आहेत त्यांना चीफ कमिशनरचे प्रांत म्हटलं गेलं होतं. आणि त्याशिवाय आमच्याकडे त्यावेळी 552 2 4 5 नव्हे 552 हे संस्थानिकांचे प्रांत होते. म्हणजे हे जे राज्यांची राज्य क्षेत्रे हा जो इथे शब्द वापरला गेलेला आहे आणि त्याशिवाय खाली म्हटलेलं आहे की पहिल्या अनुसूचीत निर्देशित केलेली संघ राज्य क्षेत्रे. आता पहिल्या अनुसूचीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सगळ्या राज्यांची नावं तिथं बघायला मिळतात. पहिला आंध्र प्रदेश आहे, आसाम आहे, बिहार आहे, तिथपासून जे सुरू होतं पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, त्यानंतर केरळ, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटका, ओडिसा ही सगळी लिस्ट दिलेली आहे. 28 राज्यांची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. पण त्याशिवाय एक वेगळं म्हणून कलम टाकायची गरज का पडली? कारण राज्यांची राज्य क्षेत्रे हा संदर्भ वेगळा आहे आणि पहिल्या अनुसूचीत सांगितलेली संघ राज्य क्षेत्रे वेगळी आहे. म्हणजे जितकी संघ राज्य क्षेत्र इथं उपलब्ध आहे त्याशिवाय ही या भारताची इतर राज्य क्षेत्रीय
मालकी आहे, भूसंपादनाच्या दृष्टीनं आहे. आणि तिसरं म्हटलंय संपादित केली जातील अशी अन्य राज्य क्षेत्रे मिळून बनलेले असेल. भारत देश कसा बनलेला असेल? भारत देश जे त्या ठिकाणी पहिल्यापासून राज्य आहे त्यांचा बनलेला असेल. जी राज्य क्षेत्रे आहेत त्या क्षेत्रामधून स्टेट निर्माण झालं असेल, जे आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या अनुच्छेदामध्ये बघायला मिळतं की संसदेला ते सगळे अधिकार दिलेले आहेत की कुठली दोन राज्य एकत्रित ठेवायची, कुठल्या राज्यांमध्ये भाषावार त्यांच्या संस्कृतीचा विचार करून वेगळे करायचे, कुठलं नवीन राज्य निर्माण करायचं, कुठलं राज्य कुठामध्ये मिक्स करायचं, हेही त्यावेळी त्यांच्या लक्षात होतं आणि त्यानुसार त्यांनी ही योजना केलेली आहे. सांगण्याचा उद्देश माझा एवढा आहे की घटनेतला शब्द आपण वाचत असताना सरसकट भाषणासारखा असा वाचून टाकला तर तेवढा अर्थ त्याचा निर्गमित होत नाही, परंतु एकेका शब्दावर लक्ष देऊन वाचलं की जसं पहिल्या अनुच्छेदामधलं जे क आहे ते म्हणतं राज्यांची राज्यक्षेत्रे आणि ख म्हणतं पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेली संघ राज्यक्षेत्रे, म्हणजे संघ राज्यक्षेत्रे आणि राज्याची राज्यक्षेत्रे याच्यातला प्रवाद समजून घेताना आपण हे समजून घ्यायला पाहिजे की त्यावेळी 9 ब्रिटिश प्रांत, 3 चीफ कमिशनरचे आणि 552 संस्थानिकांचे प्रांत होते. आता या ठिकाणी काही संस्थानिकांच्या बाबतीत थोडीशी माहिती घेणं आवश्यक आहे, कारण घटनापीठाला एवढे दिवस काय लागले, इतकं काय 3-3 वर्ष घटना लिहायची असते का वगैरे आताची लोक बोलतात. ते तिसरी पास झालेले नाही ते लोक हे बोलत असतात, तर ठीक आहे, त्यांना क्षमा करून द्यायची. पण काय कसरत त्यावेळी या घटनापीठाला, अक्षरशः सरदार पटेलांपासून नेहरू हे सगळे लोक त्याच्यामध्ये सामील होते, त्याशिवाय झाली नसते. मी 1-2 गोष्टी सांगतो म्हणजे आपल्याला त्याच्यातून माहित पडेल. त्यावेळेच चर्चेला आलेलं जे खास सांगण्यासारखं आहे ते एक जम्मू काश्मीरचं राज्यक्षेत्र होतं, दुसरं जुनागडचं राज्यक्षेत्र होतं आणि तिसरं निजामाचं, ज्याच्याबद्दल प्रचंड वादविवाद अजूनही आहेत, त्या काळी होते. जुनागड मध्ये काय झालं होतं की मुस्लिम राजा होता मोहम्मद मुबारक खान नावाचा. हा मुस्लिम राजा जेव्हा फाळणी झाली तेव्हा म्हणाला की मला पाकिस्तान बरोबर जायचं आहे, मला भारतात राहायचं नाहीये, मला पाकिस्तान बरोबर जायचं आहे. तर घटनापीठासमोर हे सगळं आल्यावर त्यांनी सांगितलं की तुला पाकिस्तानात जायचं असेल, तू राजा आहे, तुझा मुस्लिम धर्म आहे, पण जनतेचं काय? जनतेला पाकिस्तानात जावं असं वाटतं का? कारण हा भूखंड आहे आणि भूखंड हा राज्य हे लोकांतून निर्माण होतं, लोकांमुळे राज्य निर्माण होतं. नुसतं जमिनीला कोणी राज्य म्हणत नाही, तर त्या लोकांच्या मनात काय आहे ते विचार केला पाहिजे. तर तिथे लोकांचा मतांचा कौल पडला की आम्हाला पाकिस्तानात जायचं नाहीये, आम्हाला भारतातच राहायचं आहे. आणि म्हणून नाईलाजास्तव जुनागडचा जो राजा होता मोहम्मद मुबारक खान, त्याला एकट्याला पाकिस्तानात जावं लागलं. दुसरं उदाहरण आहे जम्मू काश्मीरचं, जिथे याच्या विपरीत परिस्थिती होती. हरिसिंग राजे होते, हरिसिंग हे हिंदू होते आणि जनता ही मुस्लिम होती. मग आता तिथे काय करायचं? तर हरिसिंगांनी जो प्रवाद त्या ठिकाणी केलेला आहे, हरिसिंग असं म्हणाले की हा जो भूखंड आहे तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला पैसे देऊन मी खरीदलाय. 75,000 पाऊंड त्या काळातली किंमत काहीतरी सांगितली इतिहासामध्ये, मागे पुढे काय असेल ते आपण चेक करू शकतो. पण हे मी खरेदी केलेली जमीन आहे, त्याच्यामुळे जमीन माझी आहे आणि नॅचरली या ठिकाणी लोक वस्ती करायला आले, राहिले. मी काही कोणाला अडवलं नाही. आता ते धर्माने मुस्लिम आहेत किंवा धर्माने मुस्लिम झाले किंवा आधीचे कोण धर्मी होते याच्या वादात न पडता मी भारतामध्ये राहू इच्छितो, असं जे ते हरिसिंग बोलले त्याची पुष्टी करताना त्यांनी सुद्धा जुना इतिहास भारतीय संस्कृतीचा सांगितला की हिमालयन रेंजेस महाभारतामध्ये जे लिहिलेले आहे त्याचा उल्लेख अमेरिकेच्या आर्किओलॉजिकल विभागामध्ये सुद्धा सापडतो. म्हणून हा भारताचाच भूखंड असला पाहिजे असं जेव्हा ते म्हणाले, त्याच्यावरती सैनिकी कारवाई तेव्हा पाकिस्तानाने केली आणि जुना आपला जम्मू काश्मीरच्या हरिसिंग राजांनी भारताला, नेहरूंना त्यावेळी सैनिक मदत मागितली. नेहरू म्हणाले की बाबा तुला आम्ही सैनिक मदत द्यायची ती का? तू आधी तुझं सामील पत्र दे, तू भारताच्या भूखंडामध्ये सामील होतोय त्याचं तू पत्र दे, मग आम्ही तुला देतो. कारण तू जर आमच्या याच्यातला भाग नसशील तर तुला मदत करणं हे आंतरराष्ट्रीय करार मदाराच्या दृष्टीनं बरोबर होणार नाही.
म्हणून तुला मदत तशी देता येणार नाही, तू लेखी करार करून भारतामध्ये सामील हो. ही त्यावेळची गोष्ट. राजा हरी सिंगांनी सांगितलं की मी सामील होईल, पण माझी एक अट आहे, तुमच्यातला मी एक भाग असेल, पण माझी स्वायत्तता, माझं स्वातंत्र्य जम्मू काश्मीर या टापूचं दोन दृष्टीनं स्वायत्त आणि वेगळं असणं आवश्यक आहे. हे वेगळेपण आहे सांस्कृतिक आणि दुसऱ्या वेगळेपण आहे भौगोलिक. माझी भौगोलिकता ही इतर भारताच्या भौगोलिकतेपेक्षा वेगळी आहे. माझं सांस्कृतिकरण हे इतर भारतीय संस्कृतीपेक्षा थोडंसं वेगळं आहे. इथे बरेचसे इस्लामीकरण झालेलं असल्यामुळं आज हे संस्कृती अखंड भारतीय संस्कृती म्हणता येत नाही. म्हणून मला स्वायत्त दर्जा देण्यात यावा. आणि या एका नावाखाली 370 हे आर्टिकल, 370 अनुच्छेद घटनेमध्ये टाकण्यात आला. त्याच्यावर आपण जेव्हा 370 वर जाऊ अजून सखोल याच्यावर आपण चर्चा करू. पण राज्यांची राज्यक्षेत्रे व संघ राज्यक्षेत्रे हा प्रवाद शब्दांचा लक्षात घेण्यासाठी या ठिकाणी ही गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे की जुनागड कसं इथे राहिलं, तो लोकशाही प्रवाद होता. जम्मू चे हरिसिंग हे कसे राहिले तो त्याहून थोडा वेगळा प्रवाद आहे. परंतु हे सत्य आहे की जनतेची भावना, आणि त्यावेळी जम्मू काश्मीरची अखंड जनता म्हणत नव्हती. बरेच लोक हे राजा हरिसिंगाबरोबर खुश होते आणि ते भारतात येण्यासाठी खुश होते. त्याही लोकांच्या भावना त्यावेळच्या घटनापीठांनी जपलेल्या आहेत, त्यांचा आदर केलेला. राहता राहिलं तिसरं निजामाचं, तर निजाम हा इकडे राहायला तयार होता. निजामाची जी लोकसंख्या होती ती काही भारतामधून बाहेर पाकिस्तानात जाण्याला इच्छुक नव्हती. पण त्यांचा एक पंतप्रधान होता कासिम रिझवी, आणि कासिम रिझवी हा काय ऐकायला तयार नव्हता. कासिम रिझवी म्हणत होता की मला पाकिस्तानातच जायला पाहिजे. मग ती पटेलांनी जी कारवाई करून, सैनिकी कारवाई करून ते मिळवलेलं आहे. तर तो हैदराबादचा निजामाचा जो प्रांत आहे तो सैनिकी कारवाईने आपल्यामध्ये आलेला आहे. म्हणजे क मध्ये जे म्हटलेलं आहे की संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे, ही जम्मू काश्मीर, निजाम, जुनागड हे अशा प्रकारे संपादित केलेली राज्य आहे. आपल्याला काय वाटतं घटना वाटत असताना, अरे पहिल्या अनुच्छेदामध्ये तर हा उल्लेख आहे, दुसरा अनुच्छेद लिहायची गरज काय होती यार, तिसरा अनुच्छेद लिहायची गरज काय होती. या प्रत्येकाचं आपलं एक स्वतंत्र अस्तित्व आहे, स्वतंत्र अर्थ आहे. आणि तो अर्थ जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा माझ्या तरुण मित्रांनो आपल्या लक्षामध्ये खरा भारत येतो आणि डोळ्यासमोर अक्षरशः ते चित्र भारताच्या भूखंडाचं उभं राहतं. आणि असं असल्यावरच मग भारत माता की जय म्हणताना जो आनंद होतो तो काही अनन्यसाधारण आहे. सर, आपण पुढे जात असताना एक आपल्याला प्रश्न असा पडतो बऱ्याच वेळा, एक युवकांनी आता चॅट बॉक्स मध्ये विचारलेला आहे की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू आणि मुंबईचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला जातो. तर हा काय प्रकार आहे हे थोडंसं सांगावं. म्हणजे अगदी आता ते क्लिअर झालेलं आहे, पण तुम्ही सांगितलेलं बरोबर. असं का म्हटलं? नाही, त्यावेळी कसं होतं म्हणजे जर तुम्ही घटना अस्तित्वात आली त्याच्या मागे जर बघितलं तर ही जी राज्य आहे, संघाची जी राज्यक्षेत्रे होती, म्हणजे जसं महाराष्ट्र आहे, आंध्र प्रदेश आहे, आपल्या अनुसूची 1 मध्ये जी राज्य दिलेली आहे, या सगळ्या राज्यांना त्यांचे चीफ मिनिस्टर्स होते. आता ती चीफ मिनिस्टर ही संकल्पना कसं आहे, घटना लागू व्हायची आहे त्याच्या आधी सुद्धा आता आंध्र प्रदेश होतं, केरळ होतं, तामिळनाडू होतं, पश्चिम बंगाल होतं. त्या ठिकाणी त्यांचे जे शासनकर्ते आहे ते होते, प्रशासक त्या ठिकाणी होते. तर त्या प्रशासकांना घटनेच्या प्रवादाप्रमाणे केंद्रीय हायरार्कीमध्ये येण्याच्या आधी, म्हणून हे दोन असं दिसतात की तिकडे नेहरू आणि इकडे बाळासाहेब खेर त्यावेळेचे मुंबई प्रांताचे. तुम्हाला जर आठवत असेल तर हा मुंबई प्रांत होता तेव्हा. महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या आधी हा मुंबई प्रांत होता आणि मुंबई प्रांताचे ते त्यावेळेचे मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर. असा हा प्रवाद आहे. आपण जेव्हा महाराष्ट्राच्या निर्मितीवर येऊ, ती पुढची कलम आपले अनुच्छेद जेव्हा वाचू तेव्हा अजून जास्त स्पष्ट करून हा भाग आपल्याला सांगता येईल. 2 अनुच्छेद काय म्हणतो आपण पुढे जाऊया. 2 अनुच्छेद म्हणतो नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. संसदेला हे अधिकार कोणाला आहे, केवळ देशाच्या पार्लमेंटला. संसदेला तिला योग्य वाटतील अशा अटी व शर्तीवर कायद्याद्वारे नवीन राज्ये संघ राज्यामध्ये दाखल करून घेता येतील किंवा स्थापन करता येतील. आणि या ठिकाणी उत्कृष्ट उदाहरण आहे 2 क मध्ये दिलंय ते सिक्कीम राज्याचं.
सिक्कीम हे राज्य 2-3 प्रकारे प्रादेशिक प्रश्नांनी नाडलं गेलेलं होतं आणि खूप दिवसपर्यंत चीन याच्यावर आपला अधिकार दाखवत होता. जनमताच्या कौलाप्रमाणे जेव्हा सिक्कीमनी हे ठरवलं की आपण भारतीय संघराज्याशी जुळून तिथला एक भाग झाला पाहिजे, म्हणून मग आपल्या संविधानातली जी 26 एप्रिल 1975 साली एक अमेंडमेंट आहे, सुधारणा आपल्या संविधानात आहे, त्या सुधारणानुसार 36वी ही सुधारणा, त्या सुधारणेनुसार सिक्कीम हे संघराज्याशी सहयोग करून जॉईंट केलेलं आहे. सहयोग आणि राज्याचा भाग याच्यात जर बघितलं तर जे सहयोगी राज्य आहेत त्या राज्यांना एक स्पेशल विशिष्ट दर्जा देण्यात आलेला आहे. राज्यांचा विशिष्ट दर्जा जेव्हा अनुच्छेद येईल तेव्हा अजून याच्यावरती आपण चर्चा करू. पण एक दर्जा दिल्यानंतर कसं होतं की काही बाबतीत त्या भूखंडाचा आणि तिथल्या संस्कृतीचा विचार करून, भौगोलिकतेचा आणि सांस्कृतिक बाबींचा विचार करून काही विशिष्ट सवलती त्या राज्यांना देण्यात येतात की ज्या जीवनाच्या अंगावर केंद्राचा अंकुश नसेल. याचा अर्थ ते निरंकुश असतील असं होत नाही. केंद्राचा अंकुश जो इतर राज्यात आहे तो तिथं नसेल, कारण त्यांना त्यांची ती विशिष्ट जडणघडण लक्षात घेऊन दिलेली सवलत आहे. म्हणून सहयोगी करणे, म्हणून सिक्कीम हे संघराज्याशी सहयोगी करणे, इथं सामील करणे असं नाही म्हटलेलं आहे, सहयोगी करणे असं म्हटलं आहे. जेव्हा आपण सहयोगी म्हणतो तेव्हा त्याला काहीतरी विशेष सवलत दिलेली आहे असाच त्याचा अर्थ होतो. पुढे आपण अनुच्छेद 3 बघूया. त्याच्यामध्ये नवीन राज्याची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा अथवा नावे यात फेरफार, हा पण एक फार महत्वाचा याच्यातला अनुच्छेद आहे, जो म्हणतो की संसदेला कायद्याद्वारे एक कोणत्याही राज्यापासून एखादे राज्यक्षेत्र अलग करून अथवा 2 किंवा अधिक राज्ये किंवा राज्याचे भाग एकत्र जोडून अथवा कोणतेही राज्यक्षेत्र कोणत्याही राज्याच्या एखाद्या भागाशी जोडून नवीन राज्याची निर्मिती करता येईल. द वंडरफुल अँड बेस्ट एक्झाम्पल इज पंजाब आणि हरियाणा. दोन्ही राज्याची एकच राजधानी आहे चंदीगड. म्हणजे चंदीगड हा भूभाग हरियाणाचा आहे आणि चंदीगड हा भूभाग पंजाबचाही आहे. तर ही जी ब्युटी आहे आपल्या याची, तर हे लोकांचं सांस्कृतिक जीवन लक्षात घेऊन करण्यात आलेले चेंजेस आहे आणि तसं प्रावधान घटनेमध्ये आहे. घटनाकारांची दूरदृष्टी आणि घटनाकारांची कसरत या ठिकाणी परत एकदा अधोरेखित होते. त्यानंतर म्हटलेलं आहे 2 मध्ये कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढवता येईल. म्हणजे एखादा भूभाग, असे काही भूभाग भारतामध्ये आहे ज्याची अजून शासन दरबारी प्रशासन दरबारी नोंद नाही. असे भूभाग जेव्हा निष्पन्न होतात, दरेखोरे आहे, एखादं भूस्खलन झालं असेल आणि तो भाग त्यावेळी लिहिला गेला नसेल, आता मात्र तो दिसून येतोय, तर अशा राज्याचं क्षेत्र वाढवता येतं. किंवा एखाद्या राज्याने एखादा भाग दुसऱ्या राज्यामध्ये दिला, जसं मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र जर बघितलं तर विदर्भाचे जे तेव्हाचे 9 जिल्हे हे महाराष्ट्रामध्ये आले, ते मध्य प्रदेशाचा, मध्य भारताचा भाग होते. तर कुठल्याही राज्याची सीमा ठरवताना अशा प्रकारचे राज्य क्षेत्र वाढवता किंवा घटवता येईल. दुसरं म्हणतं कोणत्याही राज्याचे क्षेत्र घटवता येईल. तिसरं म्हणतं कोणत्याही राज्याच्या सीमांमध्ये फेरफार करता येईल. आणि चौथं आहे कोणत्याही राज्याच्या नावामध्ये फेरबदल करता येईल. म्हणजे जनतेची तशी मागणी असेल तर असा संसद विचार करू शकते. याच्यामध्ये तुम्ही जे वाचलेलं आहे त्याप्रमाणे आहे आणि याचे 2 स्पष्टीकरण आहे की या अनुच्छेदात क व ड मध्ये राज्य या शब्दात संघ राज्य क्षेत्राचा समावेश आहे, परंतु का मधील राज्य या शब्दात संघ राज्य क्षेत्राचा समावेश नाही. म्हणजे जे मी वरती जेव्हा एक्सप्लेन करताना सांगितलं की संघ राज्य क्षेत्रे आणि राज्य क्षेत्रे याच्यामधला जो फरक आहे तो सुद्धा इथे विचारात घेऊन करण्यात आलेला आहे की राज्यांची राज्यक्षेत्रे याच्यामध्ये संसदेचे अधिकार वेगळे आहेत आणि संघ राज्य क्षेत्रे यांची फेरफार करण्याचे संसदेचे अधिकार वेगळे आहेत, असा त्या स्पष्टीकरणाचा अर्थ आहे. या भागामधलं शेवटचं कलम आर्टिकल 4, हे आर्टिकल असं म्हणतं की पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणि पूरक, अनुषंगिक व परिणाम स्वरूप बाबीकरिता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद 2 व 3 अन्वये करण्यात आलेले कायदे. म्हणजे चौथा हा संसदेला एक प्रकारे अधिकार प्रदान करतोय की राज्याची परिसीमा बदलवायची, नवीन राज्य सामील करायचं,
नवीन राज्य निर्माण करायचं, एखाद्या राज्याला विशिष्ट दर्जा द्यायचा, अशा वेळी संसदेला त्याबाबत वेगळे कायदे करण्याचा अधिकार आहे. म्हणजे एखाद्याला आपण बसमध्ये बसवलं आणि त्याला कुठल्या गावाला जायचंय त्याचं तिकीटच दिलं नाही, तर ती बस कुठे जाईल आणि तो कुठल्या गावी जाईल. म्हणून हे घटनेचं आमचं सौंदर्य आहे की एखाद्याला जर काही अधिकार दिलेले असेल तर ते अधिकार त्याने कशा प्रकारे पारित करावे, कशा प्रकारे निर्देशित करावे, त्याची सुद्धा मांडणी वेगळ्या प्रकारे वेगळा अनुच्छेद देऊन केलेली आहे. या पहिल्या भागाचं सौंदर्य 4 अनुच्छेदामध्ये जेव्हा आपण बघतो तर आपल्याला असं दिसतं की भारत ही निर्मिती त्यावेळी झाली एक सोपी घटना आणि भारत देशाचे आम्ही नागरिक आहोत, सर्व बंधुभाव आपण प्रार्थना म्हणतो, हे इतकं सोपं नाही आहे माझ्या भावांनो. हे खरंच फार डीप आणि महती असलेलं एक चॅप्टर आहे. आणि जेव्हा केव्हा तुम्ही या चॅप्टरचं पारायण कराल किंवा तुम्ही याचा विचार कराल, अभ्यास कराल, तेव्हा आजचं हे माझं पारायण तुमच्या लक्षात असू द्या, जेणेकरून तुमच्या ज्ञान वृद्धी होईल आणि तुम्हाला या कल्पना कशा होत्या त्या अजून जास्त स्पष्ट होतील. सर, थांबत असताना एक प्रश्न असा आहे ज्याच्यावर आपण चर्चा केली होती सुरुवातीला. तो प्रश्न फक्त घेऊ आपण की एखाद्या राज्याची निर्मिती किंवा तिथल्या असणाऱ्या लोकांची मागणी आणि राष्ट्रपतींचं या ठिकाणी त्याला शिफारस झाल्यानंतर त्याचं रूपांतर जे काही कायद्यात होतं किंवा त्याचा समावेश घटनेत होतो, याची काही कार्यपद्धती अगदी थोडक्यात सांगता येईल का? म्हणजे पहिल्यांदा ते विधानमंडळ विधिमंडळात येतं, राज्याकडून परत लोकसभेमध्ये जातं, राज्यसभेमध्ये जातं, मग राष्ट्रपतींची शिफारसीला जातं, किंवा याचा जो प्रवास आहे त्याच्याविषयी अगदी थोडक्यात सांगता येईल का? याच्यामध्ये कसं आहे की ज्या राज्याला त्यांच्या परिसीमा नाव याच्यामध्ये बदल पाहिजे असेल त्या त्या राज्याच्या विधिमंडळाने तसे ठराव बहुमताने पास करून केंद्राकडे पाठवायचे. केंद्रीय समिती त्याची स्क्रुटिनी केल्यानंतर ते ठराव संसदेमध्ये मांडते. संसदेमध्ये म्हणजे पहिल्या लोकसभेमध्ये मांडते, तिथं पारित झाला तर तो राज्यसभेमध्ये जातो आणि राज्यसभेमध्ये पारित झाला तर तो शेवटची सिग्नेचर होण्यासाठी राष्ट्रपतींकडे जातो. पण राष्ट्रपतींनी निर्देशित केलेल्या वेळेत, जनरली हा कालावधी 6 महिन्यांचा असतो, तर याच्यामध्ये म्हटलेलं अशा कालावधी राष्ट्रपती परवानगी देईल अशा वाढीव कालावधी संपलेला नसेल तर हे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात पुनर्स्थापित केले जाणार नाही. याचा अर्थ असा आहे की राष्ट्रपतींनी जर त्याच्यावर एका विशिष्ट कालावधीत सही केली नाही तर तो राष्ट्रपतीच्या सहीशिवाय काही कायदा होऊ शकत नाही, तसा नियम काही पारित होऊ शकत नाही. परंतु राष्ट्रपतींना अधिकार आहे की असा कालावधी ते वाढवू शकतात. एक 3 महिन्याचा, दुसरा 3 महिन्याचा, तिसरा 3 महिन्याचा, त्याला सुद्धा मर्यादा आहे. अमर्यादपणे राष्ट्रपती कालावधी वाढवू शकत नाही. आणि जेव्हा ते विधेयक अशा वाढीव कालावधीमध्ये असतं, राष्ट्रपतींनी सांगितलं की 3 महिने मला कमी पडतात, 6 महिने लागतील याचा अभ्यास करून याच्यावर सही करायला, 6 महिन्यात नाही झालं तर म्हणतील 9 महिने लागतील, अशा मधल्या कालावधीमध्ये हेच विधेयक किंवा अशाच प्रकारचं दुसरं कुठलंही विधेयक हे लोकसभे किंवा राज्यसभेमध्ये येऊ शकत नाही असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे राष्ट्रपतींना सही करण्यासाठी वेळेची मुभा दिलेली आहे. आणि अनेकदा असं होतं, 1 किंवा 2 असे प्रकार आहेत जे आपण नंतर कधीतरी बोलू, की राष्ट्रपतीच्या सही विना ते विधेयक बारगळली, ते कायदे बारगळले आणि ते कायदेच होऊ शकले नाही. मग पुनर्प्रस्थापित परत तो ते बिल इंट्रोड्यूस करायचं की नाही लोकसभेमध्ये याच्यावरती विचार करण्यात आला. आणि त्यावेळी पार्लमेंट इज सुप्रीम म्हणून पार्लमेंटरी कमिटी जी आपली आहे तिने जर समजा ठरवलं की नाही हे काहीतरी स्ट्रॅटेजिक मिस्टेक याच्यात झालेली आहे, टेक्निकल फ्लॉ आहे, म्हणून हे परत होऊ शकतं, असं जर पार्लमेंटरी कमिटी म्हणत असेल तर ते बिल पार्लमेंटमध्ये परत इंट्रोड्यूस केलं जाऊ शकतं. खूप खूप धन्यवाद सर. आज पहिल्या भागातले 4 जे काही मुद्दे आहेत ते आपण बघितलेले आहेत. संविधानाच्या पारायणाची सुरुवात आज 3रा दिवस पूर्ण होतोय आणि उद्या या ठिकाणी नागरिकत्व या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. 2रा भाग याच्यात आहे. सर्व जे ऑनलाईन असणारे प्रेक्षक श्रोते आहेत त्यांना एक विनंती की तुमचे प्रश्न जे या संदर्भातले असतील ते अगोदर देखील तुम्ही पाठवले तरी चालतील. तुम्ही कनेक्ट आहात वेगवेगळ्या माध्यमांच्या मदतीने आणि आपण
ज्या वेळेला फॉरवर्ड करत असतो, सगळ्यात मोठं आता ते काम आपण बऱ्याचशाच गोष्टी फॉरवर्ड करत असतो, तर हे जे संविधानाचं पारायण हा तुमच्या आमच्या प्रत्येक भारतीयाच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि तो संविधानाचा प्रश्न आहे, अभिमानाचा प्रश्न आहे. तर याविषयीचं चाललेलं हे विवेचन हे जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचावं यासाठी सदर पारायणाचे जे काही व्हिडिओ आहेत ते फॉरवर्ड करून देखील आपण छोटंसं काम करू शकतो. तर आजच्या या भागामध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानतो. धनराज बंजारे सर यांनी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने विवेचन केलं, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि आजचे सेशन संपलं असं जाहीर करतो. यशवंतराव, माझी एक छोटीशी सूचना आहे यशवंता, की जे प्रश्न असतात ना, समजा आजचं हे झालं त्याच्यावर काही प्रश्न असतील तर उद्याचा भाग नागरिकत्वाचा सुरू करण्यापूर्वी आपण त्यांचे प्रश्न घेऊया एक 5 ते 10 मिनिटांमध्ये. त्यानंतर आपण पुढचा भाग सुरू करूया. म्हणजे त्याच भागावरती त्यांच्या प्रश्नांचं निरसन होणं हे तितकंच महत्वाचं आहे. कारण आपल्याकडे आता 365 दिवसाचा हा पारायण यज्ञ तुमचा चालणार आहे. त्याच्यामुळे आपण त्यांचे प्रश्न सायमल्टेनियसली घेऊन